डायमंडचे ब्रेसलेट आहेत मस्त आणि सर्व 100 रुपये. म्हणजे लबुबू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ कांचन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी कांचन आज आलेली आहे सातपाटी इथे आणि सातपाटीची यात्रा असते ही रामनवमीपासून सुरुवात होते आणि ही 3 दिवस यात्रा असते. तर मग आता मी आता एंट्रीवर आहे आणि चला मग आता यात्रेमध्ये बघूया की आपल्याला काय काय बघायला मिळते ते. तर इथे सुरुवातीलाच आपल्याला कुशन्स आणि उशा बघायला मिळतात. इथे सरबतचं दुकान आहे. सुरुवातीलाच आपल्याला इयरिंग्स, बँगल्स या बघायला मिळतात. एंट्रीच्याच राईट हँडला इथे सुंदर असे कप्स आहेत आणि ग्लास वगैरे आहेत. खूप भारी भारी वाटतात, थोडी युनिक वाटतात. तर हे आहे सातपाटीचं राम मंदिर आणि आता आपण जाऊया राम मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. सातपाटीच्या यात्रेचा दुसरा दिवस आहे, तर त्या मानाने आज अजून मंदिरामध्ये गर्दी कमी आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच इकडे मिठाईचे दुकान लागलेले आहेत. तर इथे यात्रेमध्ये पाळणे पण आहेत. आता मी पाळण्याचे इथे चाललंय. आकाशपाळे तर 2 दिसत आहेत आणि अजून बघूया आपण कोणकोणते पाळणे आहेत. लहान मुलांसाठी इथे छोटीशी रेल आहे, ट्रेन आहे, रेलगाडी. त्याचबरोबर इथे ड्रॅगन सुद्धा आहे, ड्रॅगन गाडी. मी लवकर आले त्यामुळे आकाशमाळा काय अजून चालू झालेला नाही, म्हणजे गर्दी कमी आहे. या पाळण्यात तर मला खूप जास्त भीती वाटते. डेंजर पाळणा आहे बाबा हा. इथे आहे सगळ्यांचा फेवरेट मौत का कुआ. सातपाटीची जत्रा ही 3 दिवसाची असते, पण बघू शकता की खूप पाळणे आलेले आहेत आणि 3 दिवसामध्ये खूप गर्दी होते. मी आता इथे आलेली आहे. तिथे सर्व खाण्याचे पदार्थ मिळत आहेत, जसं की चिकन, शॉर्मा वगैरे. सो चला जाऊया आता, बघू काय काय आहे. ठीक आहे, बिर्याणी. तर इकडे खाण्याचे हॉटेलचे स्टॉल तर खूप लागलेले आहेत. तर इकडे चिकन बघायला मिळते, चिकन लॉलीपॉप वगैरे आहे.
लहान मुलांची खेळणी सुद्धा आहे तिथे मस्त. इथे सेल लागलेला आहे खेळण्यांचा, 130 रुपये सेल आहे. इथे पण सेम खेळणी आहेत. तिकडे मस्त मस्त प्लेट्स आहेत विकायला, मस्त डिझाईन आहे. कप्स मध्ये तर खूप व्हरायटीज आहेत. इकडे मस्त मस्त किचन आहेत आणि बाकी इकडे स्कूलचं सगळं सामान आहे. क्ले आहे, कंपॉस आहेत, पाऊच आहेत. 550 या फ्रेम आहेत. लेडीजसाठी ते सँडल्स आहेत मस्त मस्त. गंठणी वगैरे आहे तिथे. इकडे डायमंडचे ब्रेसलेट आहेत मस्त आणि सर्व 100 रुपये, म्हणजे प्रत्येकी एक 100 रुपये. आणि इथे नेकलेस आहेत, ते पण प्रत्येकी 100 रुपये. इथे मस्त डॉल आहेत, लबुबू. इथे मस्त बँगल्स आहेत. यात्रेमध्ये मुलींना जास्त करून बँगल्स आवडतात आणि म्हणून मी पण जास्त करून असं मुलींना आवडेल असं काही दाखवते तुम्हाला. इकडे टॉप्स वगैरे पण आहेत. 200, 250 रुपयाला सेल लागलेला आहे आणि मस्त मस्त. तिकडे स्कर्ट पण आहेत, वर पण स्कर्ट आहेत, पण काळोख्या म्हणून दिसणार नाही तुम्हाला, मी इकडचं दाखवते. हे मस्त पॅन्ट आहेत, ह्या 200 रुपये. त्याच्याच बाजूला इथे खेळण्यांचं दुकान आहे, तिथे सगळ्या मुलांसाठी बॅट्स वगैरे आहेत आणि इथे कॅप्स वगैरे आहेत. आता मी एका गल्लीमध्ये शिरले आणि इथे गंठण वगैरे आहेत. हे घड्याळ विचारूया आपण कशी प्राइस आहे. काय स्टार्टिंग काय? चष्मे आहेत. इथे कुठली पण वस्तू 10 रुपयाला आहे आणि भारी भारी आहे सर्व. आइटम को देख लो भैया जी, सोचा विचारी मत करो. 10 रुपए में तर इथे पण 10 रुपयाला एवढ्या छान छान वस्तू आहेत ना. मला इथे सर्वात जास्त क्यूट जे आवडलंय ना ते आहे हे मिनी वाईब्स आहेत ते, आणि सगळं इथे 10 रुपयाचं इथे. हां, आता मी एका साईडच्या गल्लीमध्ये आले आणि तिथे खूप छान अशा पर्स लावलेल्या आहेत आणि मला खूप भारी वाटतात या सर्व पर्स. आता बघूया आपण ह्यांची प्राईस काय आहे ते. दिसायला तर खूप छान दिसत. प्राईस इथे लिहिलेली आहे 250. ओके, तर इथे ज्या छोट्या बॅग्स आहेत, पर्स आहेत, त्या 100 रुपीज. ही पण पर्स ह्या पण आहेत त्या 250 रुपये. आणि ह्या ज्या आहेत त्या 200 रुपये.
इथे पण छान छान प्लाझो आहेत 150 200 आणि हे पण हा मी घेतला बघा, हा पण 200 रुपये. इथे मस्त मस्त प्लाझो आहेत, स्कार्फ आहेत आणि टॉप पण छान छान आहेत. तर आता 9 वाजलेले आहेत आणि जसं लेट होते तसं गर्दी वाढत जाते यात्रेमध्ये आणि आता मस्त गर्दी झालेली आहे. तर आता मी मेसूर घेते कारण की घरी आमच्या मेसूरच आवडतो. आणि इथे मिठाई आहे ती 100 रुपये पाव आहे, बाकी वेगवेगळा रेट आहे प्रत्येक मिठाईचा. सँडलचे दुकान सेल फक्त 150 रुपये, स्वस्तात मस्त. तर इथे काहीतरी मस्त मला युनिक बघायला मिळते. इथे हे लॅम्प आहेत आणि मस्त वाटतात. हे कसे हे लॅम्प? 100 रुपये 2. इथे चादर वगैरे पण आहेत. आता आम्ही हळूहळू यात्रेच्या बाहेर निघतोय आणि तुम्हाला इकडे ती बस दिसते ना, तर ही बस म्हणजे आता जत्रा चालू आहे ना, तर या कंटिन्यू बस आहे तिथे आणि लोकांना जाण्या येण्यासाठी. इथे मस्त फ्रेम्स भारी भारी आहेत. खूप क्यूट आणि सुंदर आहेत फ्रेम्स. इथे छान अशा मूर्त्या आहेत महाराजांच्या, कृष्णाच्या आहेत. आणि इथे बॅट पण आहेत. लहान मुलांसाठी चेअर्स आणि हे टेम्पो आहेत. तर इथे या कापडी बॅग आहेत विकायला आणि त्यांच्याच बाजूला इथे या मावशींकडे छान अशा बँगल्स आहेत, कानातले आहेत. थांबा मावशी, कानातली बघू जरा. या कानातले आहेत, ह्या बांगड्या आहेत आणि इथे हे कोयते पण आहेत विकायला. हे मोरलीचे हे तोरण आहेत. तिथेच खाली कप आणि अगरबत्ती स्टँड आहे, सॉसर आहेत. हे कितीला आहे? कितना? तर यात्रेतून मी आता घरी आलेली आहे. मला यात्रेमध्ये थोडा पण टाइम नाही भेटला व्हिडिओ बनवायला, कारण की खूप टाइम झालेला आणि ट्रॅफिक पण खूप झालेली, म्हणून लवकर निघायचं होतं आणि आम्ही काही खाल्लेलं पण नव्हतं, खूप लागलेली. आणि तुम्हाला आजचा मग व्हिडिओ कसा वाटला, कशी वाटली हा यात्रा? तुम्हाला पण जायचं असेल तर आजचा दुसरा दिवस होता आणि उद्याचा 3रा दिवस आहे, तर तुम्ही जाऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.